स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। काल आपले HSC चे रिझल्ट्स तुम्हाला सगळ्यांना तुमचे मिळाले आहेत। काही मुलांना चांगले मार्क्स आले असतील, काही मुलांना थोडेशा अपेक्षेपेक्षा म्हणेन मी कमी मार्क्स आले असतील, बट काही असो तुम्हा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही तुमच्या जीवनातला तुमच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा पार केलेला आहे। करेक्ट। आता याच्यानंतर सगळ्यांच्या मनात प्रश्न पडतो, खास करून पालकांच्या मनात जास्त प्रश्न पडतो। मुलं एकदम रिलॅक्स आहेत, रिझल्ट आला, एक्झाम दिली, कसे का असं ना, चांगले वाईट काहीतरी मार्क्स आले, मुलं रिलॅक्स आहेत। पण पालकांच्या मनात आता हा प्रश्न नक्कीच चालू झालाय की दिली HSC दिली, MHT CET दिली, उद्या परवा MHT CET चा रिझल्ट पण येऊन जाईल, पण पुढे काय किंवा आपल्याला पुढे काय करायचंय। इथपर्यंतच्या ज्या गोष्टी होत्या ना बाळांनो, त्या तुम्हाला पुस्तकामध्ये सापडत होत्या, अभ्यास केल्यावर ते परीक्षेत लिहून देऊन येता येत होत्या। आता इथून पुढे ज्या गोष्टी असणार आहेत ना, इथून पुढे 2 ते 3 महिने ते कोणी तुम्हाला येऊन शिकवणार नाहीये, कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाहीये, हे तुम्हाला स्वतः डिसिजन घ्यायचे। म्हणजेच लक्षात घ्या, इथून पुढे जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची तर तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करावी लागेल, ठीक आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सोर्सेस कडून माहिती काढावी लागेल, स्वतःला काय आवडतं ते बघितलं पाहिजे। इथून पुढे समजा तुम्हाला पुण्यामध्ये जायचंय तर पुण्यामध्ये कोणतं कॉलेज एरिया चांगला आहे, एरिया तिथे जेवण, तिथे राहणं, तिथे खाणं, हे कोणत्या पुस्तकात सापडणार नाहीये। या गोष्टी एक्सपिरियन्स कडून तुम्हाला भेटू शकतात, किंवा कोणाला तरी ज्याला याच्याबद्दल आयडिया आहे त्याच्याकडून तुम्ही ही माहिती घेऊ शकता, किंवा स्वतः व्हिजिट देऊ शकता काही ठिकाणी। बट काही गोष्टी या तुम्हाला इथून पुढे माहिती करून घ्याव्या लागणार आहेत। म्हणजे परीक्षा दिली आणि माझं काम झालं अशातला भाग नाहीये। आणि पालकांच्या सुद्धा हे नक्कीच, आता मला माहिती आहे पालक या आता फेज मध्ये आलेले की नेमकं करायचं काय, हळूहळू करून पालकांची आता झोप उडून जाणार आहे, हेही मला माहिती आहे। म्हणूनच एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय की HSC नंतर काय, ठीक आहे। तुमच्यापैकी कित्येक मुलांनी MHT CET दिलेली असणार आहे, करेक्ट। आणि आता तुमची इच्छा असणार आहे की मी एक्झाम दिलेली आहे, चांगला रिझल्ट येईल, काय जे एक्झाम्पल आपण XYZ तुमचा काहीतरी रिझल्ट आला, त्याच्यानंतर मला इंजिनिअरिंग, फार्मसी कुठे ना कुठे ऍडमिशन घ्यायचंय। मग जेव्हा आपण इंजिनिअरिंग, फार्मसीच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल बोलतो, तर या स्टेप्स असतात तुमच्या इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या। दिसायला किती सोपं सोयीस्कर वाटणारी ही जी गोष्ट आहे ना, एवढी सोपी नाहीये। हे तुमच्या येणाऱ्या 2 महिन्याचं इंडेक्स पेज आहे। जसं पुस्तकाचं सुरुवातीचं एक पान असतं ना, की त्याच्यावर लिहिलं असतं हा धडा या पेज नंबर पासून चालू होतोय, हा धडा या पेज नंबर पासून चालू होतोय, तसं तुमच्या काउन्सिलिंगच्या येणाऱ्या प्रोसेसचं हे इंडेक्स पेज आहे। येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये किंवा 3 महिन्यांमध्ये म्हणूया आपण, या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जायचंय। एक एक स्टेप मी एक्सप्लेन करतो तुम्हाला, काय गोष्टी असतात, काय नाही, कुठे काय महत्वाचं आहे। येणाऱ्या काळामध्ये यावर स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओज बनतील, ठीक आहे। याच्यावर आपल्याला खूप सारे डिस्कशन करावं लागणार, एवढं सोपं नाहीये, बट ठीक आहे, आजच्या घडीला आपण एक प्रोसेस समजून घेऊया, ओके। आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे रोज मी या चॅनलवर आता इथून पुढे 2 ते 3 महिने अपडेट्स देत राहणार आहे। अपडेट्स म्हणजे काय, की काय होतंय काय नाही, समजा रजिस्ट्रेशन चालू झाले, समजा कॅप राऊंड चालू झाले, तर मग फॉर्म कसा भरायचा, काय करायचं, ब्रांच कशी सिलेक्ट करायची, या सगळ्या गोष्टींसाठी रोज डेली ऑटोनॉमस कॉलेज घ्यायचं का नॉन ऑटोनॉमस कॉलेज घ्यायचं, प्रायव्हेट घ्यायचं की गव्हर्नमेंट घ्यायचं, असे 100 प्रश्न असतात। आणि त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून रोज सकाळी 8:15ला व्हिडिओ येणार आहे। तो व्हिडिओ रोज सकाळी बातम्या बघितल्यासारखा नक्की बघायचा। जसं आपण बातम्या बघतो ना एकदा दिवसातून, तसं हा व्हिडिओ नक्की दिवसातून पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून बघायचा आहे, जेणेकरून तुम्ही दोघं मिळून या प्रोसेसमध्ये माझ्यासोबत असाल आणि तुमचे एकही अपडेट मिस होणार नाही आणि तुम्ही वाईजली नक्कीच डिसिजन घेऊ शकाल। तर आजचा महत्वाचा जसं हेडलाईन्स म्हणूया आपण ह्याचं आहेत की PCBची आन्सर की रात्री 12 वाजता रिलीज झालेली आहे, करेक्ट। त्याचे PCBचे स्टुडंट्स आहेत ते आता चेक करू शकतात, आणि PCMची मात्र 24ला तुम्हाला तुमची आन्सर की विथ करेक्ट ऑप्शन्स भेटणार आहे। ज्या दिवशी आन्सर की येईल PCMची, त्या दिवशी मी नक्कीच सांगेन की कशी चेक करायची आणि कसं लॉग इन करायचंय, ठीक आहे। आता मेन मुद्द्याकडे वळूया की HSCचा जेव्हा रिझल्ट आला, आता CETचा थोड्या दिवसांनी तुमचा रिझल्ट येईलच, येत्या 1-2 आठवड्यांमध्ये। त्याच्यानंतर पुढे प्रोसेस काय असते लक्षात घ्या। महाराष्ट्रामध्ये 200-250 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा फार्मसी कॉलेजेस आहेत। या सगळ्या कॉलेजेसमध्ये आतापर्यंत कसं होतं, जो ज्या गावात आहे, जो ज्या शहरात आहे, तो तिथेच ऍडमिशन घ्यायचा। आता तसं होत नाही। चांगल्या कॉलेजेससाठी, चांगल्या गोष्टींसाठी, चांगले अनुभव घेण्यासाठी आपण गावातली मुलं पुण्यात येतात, पुण्यातली मुलं मुंबईला जातात, किंवा इकडून तिकडे मुलं शिफ्ट होत असतात, करेक्ट। त्यासाठी आधीसारखं नाहीये की कॉलेजमध्ये गेलो आणि कागद दिला आणि माझं ऍडमिशन झालं। आता एक कॅप राऊंड नावाची प्रोसेस आपली गव्हर्नमेंट कन्सिडर करत असते तुमच्यासाठी। म्हणजे काय, की सगळ्या कॉलेजेसला एका पोर्टलवर आणलेलं आहे, आणि तुमच्या मार्काप्रमाणे, तुमच्या मेरिट प्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे मी म्हणेन तुम्हाला कॉलेजेस
दिली जातात जर ते तुमच्या मेरिटमध्ये असतील तर. त्यालाच आपण काय म्हणतो, काउन्सिलिंग प्रोसेस किंवा कॅप राऊंड प्रोसेस तुम्ही कन्सिडर करू शकता. मग आता जेव्हा आपण ही कॅप राऊंड प्रोसेस म्हणतो, याचे काय असतात, एक वेगळे रजिस्ट्रेशन होतात. ठीक आहे, आता सीईटी देणारे फार्मसीची मुलं होते, इंजिनिअरिंगची मुलं होते, त्यातले कित्येक मुलं लॉ करायला जातात पुढे किंवा काहीतरी दुसरं करतात किंवा ते पुढे इंजिनिअरिंग करत नाहीत किंवा फार्मसी करत नाहीत. त्याच्यामुळे सीईटी दिल्यानंतर एक वेगळं रजिस्ट्रेशन होतं. एक इंजिनिअरिंगचं वेगळं होतं, फार्मसीचं वेगळं होतं, वेगवेगळ्या फील्डसाठी वेगळं होतं. मी आज थोडंसं इंजिनिअरिंग आणि फार्मसी बऱ्यापैकी सगळ्यांसाठी हीच सेम प्रोसिजर आहे, पण मी इंजिनिअरिंगचा काउन्सिलर असल्यामुळे मी इंजिनिअरिंगकडे थोडंसं जास्त फोकस करतोय. आता तुमचे थोड्या दिवसाने रजिस्ट्रेशन होतील, तर सगळ्यात पहिली स्टेप तुमच्या रिझल्ट नंतर असणार आहे तुमचं रजिस्ट्रेशन. आता मध्ये मी लिहिलंय गेट रेडी विथ युअर डॉक्युमेंट्स. आतापर्यंत तुम्ही जेडब्ल्यूचे फॉर्म भरले, सीईटीचे फॉर्म भरले, त्याच्यातही तुम्ही डॉक्युमेंट्स दिले, पण कोणी व्हेरीफाय केले नाहीत, कोणी बघितलं नाही की तुम्ही दिलेलं बरोबर आहे का. इथून पुढे असं नाही होणार आहे. तुम्ही दिलेली कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतील तुमच्या कॅटेगरी प्रमाणे, ते प्रत्येक डॉक्युमेंट इन पर्सन चेक केलं जाणार आहे. तुम्हाला एका जागेवर जावं लागेल, तिथं ऑफिसर असेल आणि तो लाईन बाय लाईन चेक करेल की खरंच तहसीलने दिलेलं आहे का. सगळ्या गोष्टी व्हेरीफाय होणार आहेत. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स काढायचे. डॉक्युमेंट्सवर उद्या परवा या 2 दिवसामध्ये मी व्हिडिओ बनवेन. सगळ्या पालकांनी आणि सगळ्यांनी तयारीला लागा. आपल्या मुलाचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे सीईटीचा रिझल्ट येण्याच्या आधी किंवा हे रजिस्ट्रेशन चालू होण्याच्या आधी असलेच पाहिजेत. म्हणजे येत्या 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर नॉन क्रिमिलियर, ओके, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, बाकी इन्कम सर्टिफिकेट वगैरे, मी एक त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्ही क्लिअर राहाल. यामध्ये एवढं लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्स आपल्याला येणाऱ्या 15 दिवसांमध्ये रेडी ठेवायचे. महत्वाची गोष्ट, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन चालू होतील. रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं यावर वेगळे सेपरेट व्हिडिओ त्यावेळेस मी बनवेन. काय चुकायचं नाही, काय गोष्टी करायच्या, सगळ्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करूया. पण लक्षात आलं, तुमचं रजिस्ट्रेशन होईल. तुम्ही त्याच्यामध्ये जे अपलोड केलेली माहिती आहे आणि जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स दिले, तुम्ही म्हणताय मला 12वीत 75%, तर तुमचा 12वीचा रिझल्ट घेऊन यायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, आणि तो रिझल्ट व्हेरीफाय केला जाईल, तर यालाच काय म्हणतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे, जे की सीईटी सेल तुमचं करणार आहे. ठीक आहे, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ज्या मुलांनी बरोबर माहिती दिलेली आहे, बरोबर फॉर्म भरलेला आहे, सगळं ज्यांचं बरोबर आहे, त्यांना एक रँक दिला जातो. सगळ्यात पहिला रँक कुणाला दिला जाईल, ऑफकोर्स ज्याला 100% येणार येणाऱ्या सीईटीच्या रिझल्टमध्ये. आणि सगळ्यात समजा 1.5 लाख मुलांनी रजिस्टर केलं तर 1.5 लाखावा रँक कुणाला दिला जाईल, ज्याला 0% किंवा 1% सीईटी मध्ये येणार आहे, त्याला तो रँक दिला जातो. तर लक्षात आलं, तू अख्ख्या महाराष्ट्राला थोडक्यात एका लाईन मध्ये उभं केलं जाईल विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर रँक, म्हणजे सॉरी पर्सेंटाईल, जे काही तुमचं सीईटीत पर्सेंटाईल येईल त्याप्रमाणे तुम्हाला एक रँक दिला जाईल. ठीक आहे, मग असं बऱ्याच वेळा रँक चुकतो किंवा नंतर मुलं डॉक्युमेंट्स अपलोड करतात. काही मुलांना अनएलिजिबल केलं असतं, पुन्हा एलिजिबल होतात, काही एलिजिबल पुन्हा अनएलिजिबल होतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणून एक फायनल रँक दिला जातो. तसं आन्सर की आता एक प्रोव्हिजनल आली आहे, नंतर फायनल आन्सर की येणार आहे, तसंच एक प्रोव्हिजनल रँक येईल, फायनल रँक येईल, आणि या फायनल रँक वरून डिसाईड होणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे. मग ते कसं, इथून पुढे 3 प्रोसेसेस होतात, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. म्हणजे काय केलं जातं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला विचारलं जाईल इथे सगळे पोर्टलवर होतं, बट मी समजून सांगण्यासाठी सांगतोय की माझ्याकडे एखादा मुलगा आला, मी त्याला विचारेन, हा तुला कोणतं कॉलेज हवंय, तो म्हणेल मला पुण्यात जायचंय. मग पुण्यामध्ये कोणती कॉलेजेस हवी आहेत तुला, तो सांगेल मला हे कॉलेज पाहिजे, मला ते कॉलेज पाहिजे, मला हे कॉलेज पाहिजे, मला त्यातली ही ब्रांच पाहिजे, असं तो पूर्ण एक मला लिस्ट बनवून देईल. मग मी काय करेन की त्याला विचारलं, ठीक आहे या 10 कॉलेजेसमध्ये नाही मिळालं, या 15 कॉलेजेसमध्ये नाही मिळालं, तर मग काय, तो म्हणेल नाही मग मी समजा लातूरचं तर मला लातूरचं कॉलेज पाहिजे, मी अमरावतीचं तर मला अमरावतीचं लोकल कॉलेज पाहिजे, किंवा त्या माझ्या शहराचं कॉलेज पाहिजे. तर अशी एक त्याची लिस्ट बनेल की बाबा मला पुण्यातले हे 10 कॉलेज पाहिजे, मला सीओईपी भेटलं तर खूपच भारी, त्याच्यानंतर पीआयसीटी भेटलं त्याच्यापेक्षा छान, म्हणजे एक सिक्वेन्स बनेल, सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी. मला मिळायची इच्छा आहे की सीओईपी नाही तर मला पीआयसीटी मिळावं, नंतर मला व्हीआयटी मिळावं, नाहीच मिळलं तर मला माझ्या कॉलेज घरचं तरी कॉलेज जे कुठलं रेग्युलर आहे ते कॉलेज मिळावं. करेक्ट, अशी तुमची लिस्ट सगळ्या महाराष्ट्राच्या मुलाची सरकार गोळा करतं किंवा ते पोर्टलवर आपण अपलोड करत असतो. आणि हाच सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे, कारण कोण कशी लिस्ट भरणार आहे त्याच्यावर तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. एखाद्या मुलाला चांगलं पर्सेंटाईल म्हणजे गावचं कॉलेज सगळ्यात पहिल्या नंबरला टाकून दिलं, त्याच्या खाली सीओईपी टाकलं जे की महाराष्ट्राचं सगळ्यात बेस्ट कॉलेज आहे, त्याला जर 2 नंबरला टाकलं तर त्याला गव्हर्नमेंटला काय वाटणार की नाही याला तर गावचंच कॉलेज पाहिजे, म्हणून त्याला गावचंच कॉलेज किंवा जे काही लोकल कॉलेज आहे तेच त्याला मिळणार आहे. इथे बरेचसे स्कॅम्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं कॉलेज आहे म्हणजे वन ऑफ दी टॉप इन्स्टिट्यूटमध्ये येणारं कॉलेज आहे वालचंद सांगली. ठीक आहे, या लोकांनी काय केलं, सोलापूरला एक वालचंद काढून टाकलं ना. या वालचंदचा आणि या वालचंदचा काही अर्थार्थी संबंध नाहीयेत.
या वालचंदच्या प्लेसमेंट, सांगलीवाल्या प्लेसमेंट कुठे आणि सोलापूरवाल्या प्लेसमेंट कुठे. पण मुलं काय करतात, वालचंद सांगली टाकायला जातात, ते सोलापूर टाकतात, तिकडे ऍडमिशन होऊन जातं. तेव्हा अशाही चुका आपल्याला अवॉइड करायच्या. अशा भरपूर गोष्टी आहेत. आता मी सध्या एक तुम्हाला हेडसअप देतोय, मी वरच्या वर गोष्टी तुम्हाला सांगतोय. इंडेक्स पेज आहे, इंडेक्स पेजला इंडेक्स पेज सारखं एक्सप्लेन करेन. जेव्हा हे चॅप्टर्स एक एक करून तुमच्या समोर येतील तेव्हा याच्यावर डिटेल्ड व्हिडिओ चॅनलवर येत राहतील. तसं फक्त तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनलला रोजचा व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाहीये. मग असेच कॅप राऊंड 1 होईल, मग त्याच्यात रिझल्ट येईल तुमचा. तुम्हाला कुठलं ना कुठलं कॉलेज अलॉट झालेलं असेल किंवा जर तुम्ही चुकीची लिस्ट भरली असेल तर नसेलही झालं, ठीक आहे. पुन्हा सरकार तुम्हाला अजून एक चान्स देईल, म्हणेन गव्हर्नमेंट की ठीक आहे चला इथे नाही झालं, तुम्हाला अजून एक चान्स दिला जाईल. असे 3 इच्छा किंवा 3 चान्स तुम्हाला दिले जातात आणि या 3 चान्सेस नंतर मात्र तुम्हाला जो काही थर्ड वेळेस तुम्हाला मिळालेलं कॉलेज असणार आहे ते तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. याच्यानंतर स्पॉट राऊंड्स वगैरे सुद्धा होतात, त्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया. आणि जेव्हा ते वेळ येईल तेव्हा मी नक्की त्या रिलेटेड सगळे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर देत राहीन, ठीक आहे. आणि जर तुम्ही बरोबर फॉर्म भरला असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी जे काही तुमची डिझायर्ड ब्रांच आहे तिथे ऍडमिशन मिळणार आहे. सो लक्षात आलं ही प्रोसेस काय आहे. आता इथून गोष्टी जसं मी सांगितलं, डॉक्युमेंट्सकडे लक्ष द्या, मला कोणती कॉलेजेस पाहिजेत ह्याच्याकडे लक्ष द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कोणती ब्रांच सिलेक्ट करायची, मला CS घ्यायचं, IT घ्यायचं, AI घ्यायचं, ENTC घ्यायचंय, मेकॅनिकल घ्यायचं, इलेक्ट्रिकल घ्यायचं, सिव्हिल घ्यायचंय, कोणतं काय घ्यायची ब्रांच आहे, मला कशात आवड आहे, त्या ब्रांचमध्ये पुढे स्कोप आहे का, नुसतं आवड असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये स्कोपही असणं गरजेचं आहे का, या गोष्टीची माहिती काढून पुढे पावलं टाका. माहिती आत्तापासून करायला चालू करा. कारण लक्षात आहे, तुमच्या लक्षात आलंय 10वीत होतात, 12वीत आलात, किती वेळ गेला, 2 वर्ष पटकन गेली की नाही. लक्षात तरी आलं का की अरे 2 वर्ष गेले सुद्धा, रिझल्ट सुद्धा आले. थोडं एक 5 मिनिट विचार करा, किती पटकन रिझल्ट आले. तसंच होणार आहे, कधी CETचे रिझल्ट येतील लक्षात येणार नाही आणि लगेच या प्रोसेस चालू होतील तुमच्या मागे, तेव्हा खूप कामे असणार आहेत. तेव्हा आत्तापासूनच थोडंसं या गोष्टींकडे लक्ष द्यायला चालू करा. आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हेडसअप भेटला असेल की कसं करायचंय, पुढे काय गोष्टी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे. असे काय टॉपिक्स आहेत की तुम्हाला वाटतायत ते नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तुमचा HSCचा काय जो रिझल्ट आलाय तोही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.